अरुण कोलटकरांनी कविता लिहायला स्वातंत्र्योत्तर काळातच सुरुवात केली, पण मराठी रसिकतेला तिचा शोध मात्र थोडा उशिरा लागला हे खरं. त्यांच्या कवितेतील विचार मात्र आधुनिक कवितेच्या बरोबरचा क्वचित पुढचाच असल्याचं वारंवार जाणवतं. त्यांची एक फार सुंदर कविता आहे वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना. रखुमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं कधी लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला ग, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं, खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो तिथं कोणीच नाही. म्हणाली, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली बघ मान, धरली अगदी, इकडची तिकडे जरा सुद्धा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. आज एकदमच मला भेटायला धावून आलं, 28 युगांचं एकटेपण. याच काळात भावसंगीताचा प्रवास जोमाने चालूच होता. ह्यातील एक आघाडीचे संगीतकार म्हणजे श्रीनिवास खळे. खळ्यांनी संतकाव्याला तसंच भावकाव्याला सुंदर सुंदर चाली देऊन आपलं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. श्रीनिवास खळ्यांनी बैठकीच्या लावणीसाठी एक 15 मिनिटाची लावणी तयार केली. मग त्यांना असं कळलं की नाही, रेकॉर्डसाठी सुलोचनाबाई ह्या फक्त 3 मिनिटच गाणार. मग त्या लावणीची त्यांनी पुनर्रचना केली, तीही अशी. नक्षत्रांचे देणे श्रीनिवास खळे
या आपण बघितलेल्या अविस्मरणीय कार्यक्रमातल्या गीताची साहजिकच आता आठवण येते. फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळे गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळे गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले. कदंब तरुला बांधून दोला उंच खालती झोले कदंब तरुला बांधून दोला उंच खालती झोले परस्परांनी दिले परस्परांनी दिले घेतले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले. हरित बिरोरी वेलबुटीवरी शीतरसाचे प्यारे हरित बिरोरी वेलबुटीवरी शीतरसाचे प्यारे अन्योन्यानी किती झोकले गेले ते दिन गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळे गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले. उगवला चंद्र पुनवेचा 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 उगवला उगवला चंद्र
चंद्र पुनवे जाओ गवला चंद्र पुनवे जा मम हृदय दरिया मम हृदय दरिया दरिया मम हृदय दरिया उसळला प्रीतीचा ओ गवला चंद्र पुनवे जा ओ गवला चंद्र पुनवे जा दाही दिशा कशा बोलला दाही दिशा कशा बोलला दाही दिशा कशा बोलला दाही दिशा कशा बोलला दाही दिशा बोलल्या बनी बनी कुमुदिनी फुलल्या बनी बनी कुमुदिनी फुलल्या बनी बनी कुमुदिनी फुलल्या बनी बनी कुमुदिनी फुलल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या प्रणय रसहा चहुकडे वितळला स्वर्गीचा ओ गवला चंद्र पुनवे जा ओ गवला दाही दिशा कशा बोलल्या दाही दिशा बोलल्या बनी बनी कुमुदिनी बोलल्या बनी बनी कुमुदिनी बोलल्या बनी बनी कुमुदिनी बोलल्या बनी बनी कुमुदिनी बोलल्या नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या प्रणय रसहा चहुकडे वितळला स्वर्गीचा ओ गवला चंद्र पुनवे जा ओ गवला चंद्र पुनवे जा ओ गवला चंद्र पुनवे जा गीतरामायण हा जसा रेडिओवरचा अत्यंत गाजलेला कार्यक्रम, तसाच एक उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे बिल्लण. पु ल देशपांडे काही काळ आकाशवाणीवर नोकरीला होते तेव्हा त्यांनी ही संगीतिका लिहिलेली आहे. या कार्यक्रमामध्ये भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर अशी मातब्बर गायक मंडळी होती. त्यातलंच हे एक गीत कवी अर्थातच मंगेश पाडगावकर. माझे जीवन गा
प्रकाश किंवा तिमिर सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे गावी ह गानो गावी ह गानो गावी ह गानो माझ्या संगे गावी ह गानो माझ्या संगे सुरावरी हा जीवतरंगे सुरावरी हा जीवतरंगे तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन माझे जीवन माझे जीवन गाणे गाणे स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी नाट्यसंगीताला उतरती कळा लागली. सुवर्णयुग लयाला गेलं. त्यानंतर नाट्यसंगीतामध्ये पुन्हा ते युग कधीच अवतरलं नाही. पण तरीही ज्यांनी या परंपरेचं जतन करण्याचा आटोकाट आणि यशस्वी प्रयत्न केला त्यांच्यामधलं एक ठळक नाव आहे विद्याधर गोखले. जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा गौरी हरा गिरिजावरा विपदा हरा शशिशेखरा विपदा हरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा
गौरी हरा गिरिजावरा गौरी हरा गिरिजावरा विपदा हरा शशिशेखरा विपदा हरा शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणाकरा दिधली सुधा करुणाकरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा